अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नामधारका ऐक विख्याती गुरु गेले म्हणती लोकांप्रती, अद्याप आहे गाणगा पुराती अनुभव येता पहा लोके. मंडळी नमस्कार. नक्षत्र आणि ग्रह निर्देश या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत करतो. मी राहुल कुलकर्णी. आत्ता मी तुम्हाला म्हणलेल्या या गुरुचरित्रातल्या वचनाप्रमाणे या महिन्यामध्ये फेब्रुवारी महिना 1 तारखे दिवशी पौर्णिमा येत आहे आणि या पौर्णिमेपासून या महिन्याची सुरुवात होत आहे. विशेष करून ही पौर्णिमा म्हणजे श्री दत्त क्षेत्रातील लोकांना माहिती आहे, गाणगापुरामध्ये दत्त महाराजांचे निजगमन झालेला दिवस म्हणजे हा पौर्णिमा. त्या दिवशीपासून पुढे 4 दिवस अत्यंत उत्तम असे त्या ठिकाणी उत्सव होतात आणि शेवटी चतुर्थी दिवशी श्री दत्त महाराजाची गुरुचरित्राची पालखी निघून नंतर त्या कार्यक्रमाची सांगता होते. तर अशा या पुण्य दिवसाला या महिन्याची सुरुवात होत आहे. म्हणून येणारा काळ हा निश्चितच प्रत्येकांसाठी उत्तमच असणार आहे, कारण दत्त महाराजाची कृपा या महिन्यावरती सुरुवातीला झालेली आहे. तर मंडळी, मी आता तुम्हाला पुढे मेष या राशीचे फेब्रुवारी महिन्याचे राशी भविष्य सांगणार आहे. मकर संक्रांती दिवशी सूर्य आणि नंतर थोड्याच 2 दिवसानंतर मंगळ या ग्रहाचे संक्रमण झाले होते. मेष राशी म्हणजे कर्तृत्ववान, मेष राशी म्हणजे कर्मठ, मेष राशीमध्ये थोडा स्व हा थोडा आढळतो. म्हणजे हे लोक स्वच जपण्यासाठी, स्वतःच काहीतरी जपण्यासाठी धडपड करत असतात मंडळी. कारण मेष राशीचा मालक मंगळ असल्यामुळे हा तामसी वृत्ताचा ग्रह आहे आणि या ठिकाणी म्हणून या मागलच्या 15 दिवसाच्या काळामध्ये मकर राशीमध्ये 4 ग्रहांचं भ्रमण, बुध, शुक्र आणि मंगळ आणि सूर्यनारायण स्वतः राजाचे राजा यांच्या 10व्या राशीत असल्यामुळं आतापर्यंत यांनी प्रचंड कष्ट घेतला. त्यांना अनेक प्रकारचे लाभही झाले, त्यांच्या कामाच्या ठिकाणी अनेक प्रकारची प्रगतीही झालेली असेल. आता ते केलेल्या कामाचं कष्टाचं फळ त्यांना येणाऱ्या महिन्यामध्ये मिळणार आहे. 12 फेब्रुवारी 2026 रोजी सूर्यग्रहाचं संक्रमण परत कुंभ राशीमध्ये होणार आहे आणि ते कुंभ राशीमध्ये मंगळाचं नक्षत्र क्रॉस करून होणार आहे मंडळी. म्हणजे धनिष्ठा ह्या नक्षत्रामध्ये सूर्य जाईल आणि त्यानंतर तो शततारका नक्षत्रात, जिथे आता अधोगरच जाऊन राहू विराजमान झालेले आहे, त्या ठिकाणी सूर्यनारायणाचं संक्रमण होणार आहे. इतर एकादश भावामध्ये या 4 ग्रहाची युती त्यांच्या पत्रिकेत होत आहे किंवा त्यांच्या येणाऱ्या गोचरामध्ये होत आहे. कारण मेष राशीच्या 11व्या स्थानामध्ये कुंभ राशी आहे आणि तिथं अगोदरच राहू विराजमान स्वतःच्या नक्षत्रात आहेत आणि त्याच नक्षत्रामध्ये सूर्य आणि त्याच नक्षत्रामध्ये शुक्र, बुध हे 3ही ग्रह जात असल्यामुळं एक प्रकारचा लक्ष्मीनारायणाचा योग मेष राशीच्या लोकांना मिळेल. संततीची परीक्षेचा काळ आहे. संततींच्या परीक्षा होत असतील तर थोडी त्यांच्या आरोग्याची काळजी मी घ्यावी असं तुम्हाला सांगेन. पण तुम्ही आता केलेल्या आतापर्यंतच्या कष्टाचं खरं फळ तुम्हाला येणाऱ्या या फेब्रुवारी महिन्यात 15 तारखेच्या आत मिळणार आहे मित्र हो. कारण ज्या वेळेला 13 फेब्रुवारीला सूर्य तुमच्या मकर राशीमधून म्हणजे तुमच्या 10व्या स्थानातून 11व्या स्थानात जातील, त्यावेळी एकटा मंगळ त्या मकर राशीमध्ये विराजमान असणार आहे पुढील 10 दिवसासाठी. म्हणजे मंगळ हा मकर राशीमध्ये स्वतः दशम स्थानात असल्यामुळं तो एक प्रकारचा कुलदीपक योग या मेष लोकांना होणार आहे. तरी त्या काळामध्ये त्यांचे आतापर्यंत गुंताळा जो झालेला होता की मी ह्या क्षेत्रातलं काम करू की इथं फोकस करू की कामावरती फोकस करू, किंवा एकाच वेळेला 4 कामं त्यांनी आतापर्यंतचा जो प्लॅन केलेला होता तो एका कामावर फोकस होऊन तेच एक काम चांगल्या पद्धतीनं परिपूर्ण होण्याचा काळ त्यांचा 23 फेब्रुवारी पर्यंत आहे मित्र. आणि या येणाऱ्या मेष राशीमध्ये तुम्हाला आता थोडासा खर्चाचा चटका थोडा लागणार आहे. कारण 18 तारखेला होणाऱ्या कृतिका नक्षत्रामध्ये हर्षल ज्याला आपण म्हणतो, त्याला अरुण असं नाव आहे, तर ते अरुण ग्रह चलित होऊन दुसऱ्या म्हणजे त्याच नक्षत्रामध्ये पण दुसऱ्या चरणावरती जाणार आहे. म्हणून थोडा खर्च होईल, स्तंभित झालेले कामं पुन्हा मार्गी लागतील, पुढे आर्थिक चणचण भासेल मित्रांनो. पण विशेष म्हणजे एकादश स्थानात होणाऱ्या या 4 ग्रहांच्या युतीमुळं तुम्हाला एकंदर हा महिना लाभ देणारा असेल. बऱ्याच प्रमाणामध्ये संततीविषयी थोडी त्यांची परीक्षा किंवा शिक्षणात काही अडचणी येत असतील तर तशा अडचणी तो या महिन्यामध्ये दाखवेल. आणखीन एक साधून घेण्याचा योग म्हणजे या महिन्यामध्ये शनी प्रदोष येत आहे शिवरात्रीच्या आदल्या दिवशी. तर 14 तारखे दिवशी मारुती मंदिरामध्ये जाऊन अष्टकाचा पाठ करावा, मारुती स्तोत्र म्हणावे किंवा हनुमान चालिसेचा पाठ करून 11 प्रदक्षिणा घालून आपल्या घरी आले असता अनेक प्रकारचे उत्तम फळ मेष राशींना मिळेल. मंडळी, मी तुम्हाला आतापर्यंत मेष राशीचं जे भविष्य सांगितलेलं आहे ते परमेश्वर दत्तकृपेने तुमच्या पत्रिकेमध्ये खूप चांगल्या फलित हो.
ही राशी भविष्य जे आहे ते पत्रिकेनुसार प्रत्येकाच्या जन्मचरणानुसार जन्मनक्षत्रानुसार वेगळं असतं. दशा महादशा यामध्ये असतात. पण ज्यांचं जन्मनक्षत्रावर जन्मरास मेष येत आहे त्या लोकांनी या राशी भविष्याचा उपयोग करून घ्यावा. कृपया करून या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या चॅनलला लाईक करा ही विनंती. धन्यवाद.